तर आज ना रविवार, त्यामुळे मुलांच्या काय डब्याची शाळेची काहीच घाई नव्हती म्हणून म्हणत होते असं नाही का. इकडं नाश्त्याला मी पोहेच केले होते आणि नाही का सगळं मस्त सगळ्यांनी गरमागरम पोह्याचा नाश्ता केला. आणि इकडे ना माझा फ्रीज थोडासा घाण झाला होता, मग म्हटलं तो साफ करून घेऊयात. तो मस्त साफ केला. आणि नाही का संध्याकाळी आम्हाला पुलाव बनवायचा होता आज. तर पुलावासाठी ना इंद्रायणी राईस आहे घरात, पण त्यासाठी त्याचा काही चांगला होत नाही म्हणून म्हटलं त्याला शेला राईस नव्हता, मग तो आणायचा होता म्हणून आम्ही इकडे बाहेर गेलो होतो. आणि इकडं ना टमॅटो खूप छान होते, मग म्हटलं चला काही मोह काय आवडतोय का घ्यायचा म्हणून इकडं मस्त असे टमॅटो घेतले. आणि ना भाज्या पण खूप होत्या छान मस्त, पण त्या काही घ्यायच्या नव्हत्या भाज्या, जास्त घेऊन ठेवल्या की खराब होतात. मग ताज्या ताज्या आम्हाला काही नेहमी रोज दारावर गाड्या येतातच, त्यामुळे म्हटलं नको जास्त काही घ्यायला. मग फक्त मी टोमॅटोज घेतले फक्त आणि शेला राईस घेतला. आणि इकडं ना राख्यांचे एवढे छान स्टॉल होता ना, मग म्हटलं घेऊयात. माझं मन खूप झालं होतं घ्यायचं, पण म्हटलं उशीर पण झाला आहे आणि त्याला वेळ पण लागून चॉईस करायला, मग म्हटलं चला नको नंतरच बघूयात. म्हणून इकडं शेला राईस घेतला पटकन आणि तो घरी येऊन त्याला भिजत घातलं. त्याला 10-15 मिनटं असं भिजत ठेवलं ना तर खूप छान फुगतो. मग बाकीची तोपर्यंत मी इकडे तयारी करून घेतली, भाज्या कट करून घेतल्या. आणि एका साईडला ना पाणी गरम करायला ठेवलं होतं तांदूळ बॉईल करण्यासाठी. मस्त असं तांदूळ बॉईल करून घेतलं आणि भाज्या छान परतून घेतल्या. त्यात हळद मसाला सगळा, लाल तिखट आणि बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला धना पावडर टाकून छान असं परतून घेतलं. आणि त्यावरती राईस टाकून दिला. हा राईस ना करायला एवढा सोपा आणि खायला ना एकदम चविष्ट पण बनतो. एवढा भारी झाला होता राईस. आमच्या घरात ना बिर्याणी असो किंवा पुलाव असो हे भाताचे प्रकार खूप जास्त आवडतात. तर चला, आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. वरून अशी मस्त कोथिंबीर टाकली छान. तर चला, बाय बाय.